धुळे जिल्ह्यात सुरू असलेल्या विशेष मतदार पुनर्निरीक्षण प्रक्रियेमध्ये काही खासगी व्यक्ती व सत्ताधारी पक्षाशी संबंधित कार्यकर्त्यांबद्दल नियमबाह्य पद्धतीने माहिती संकलन होत असल्याचा गंभीर आरोप करत संविधान संरक्षण समितीचे संस्थापक हरिश्चंद्र लोंढे यांच्या नेतृत्वाखाली धुळे जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून महाराष्ट्राचे राज्य निवडणूक आयुक्त यांना या संदर्भाचे निवेदन पाठविण्यात आले। धुळे जिल्ह्यात सुरू असलेल्या विशेष मतदान पुनर्निरीक्षण प्रक्रियेमध्ये काही खासगी व्यक्ती व सत्ताधारी पक्षाशी संबंधित कार्यकर्त्यांकडून नियमबाह्य पद्धतीने माहिती संकलन होत असल्याचा गंभीर संशय व्यक्त करत संविधान संरक्षण समितीचे संस्थापक हरिश्चंद्र लोंढे यांच्या नेतृत्वाखाली दिनांक 29 मे 2026 रोजी धुळे जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून महाराष्ट्राचे माननीय राज्य निवडणूक आयुक्त यांना निवेदन सादर करण्यात आले। निवेदनात म्हटले आहे की सध्या धुळे शहरात काही अशासकीय व्यक्ती विशेष मतदार पुनर्निरीक्षण या नावाखाली घरोघरी जाऊन मतदार कार्ड, जात, धर्म तसेच नागरिकांची वैयक्तिक माहिती गोळा करत आहेत। संबंधित व्यक्तींकडे निवडणूक विभागाचे अधिकृत ओळखपत्र अथवा कोणतीही अधिकृत कागदपत्रे नसल्याचा आरोप यावेळी करण्यात आला। त्यामुळे नागरिकांमध्ये भीती, संभ्रम आणि संशयाचे वातावरण निर्माण झाले असून विशिष्ट जाती धर्मातील मतदारांना मतदान प्रक्रियेपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न सुरू असल्याची चर्चा जनतेत होत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे। सन 2022 पर्यंत ज्या नागरिकांची नावे मतदार यादीत समाविष्ट आहेत त्यांची नावे कोणत्याही कारणास्तव वगळू नयेत। संबंधित नागरिकांकडील मतदार ओळखपत्र तसेच इतर ओळखपत्र ग्राह्य धरून त्यांचा मतदानाचा अधिकार कायम ठेवावा अशी मागणी समितीने केली आहे। लोकशाही प्रक्रियेत प्रत्येक नागरिकाचा मतदानाचा अधिकार सुरक्षित राहावा आणि मतदार पुनर्निरीक्षण प्रक्रिया पारदर्शक, निष्पक्ष आणि विश्वासार्ह पद्धतीने राबविण्यात यावी अशी अपेक्षा संविधान संरक्षण समितीच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली। निवेदन सादर करताना संविधान संरक्षण समितीचे संस्थापक हरिश्चंद्र लोंढे, प्राध्यापक बाबा हातेकर, कॉम्रेड LR राव, PT बेडसे, BT अहिरे, काशीनाथ शिंदे, AK भगत, मोहम्मद जैद, दीपक कुमार साळवे, विजय नेरकर, बबन वानखेडे, कॉम्रेड वसंत पाटील, GD जाधव, पंजाबराव देशमुख, मनोहर मोहिते, मुक्त पत्रकार धनंजय गहाणकर, किशोर शेजवळ, श्रीकृष्ण बेडसे, हर्षबोध मोरे, RG महिरे, नाजनीन शेख, पोपटराव चौधरी, कॉम्रेड आसिफ शेख आदी उपस्थित होते। सध्या SRIच्या नावे विशेष मतदार पुनर्निरीक्षणची प्रक्रिया चालू आहे। या प्रक्रियेच्या नावाने सत्ताधारी पक्षाचे, राजकीय पक्षाचे काही खाजगी कार्यकर्ते आम्ही SRI साठी नियुक्त आहेत, आम्ही आलेलो आहेत असे त्यांचं स्वतःची एक लेटर पॅड वापरून त्याच्यावर जात आणि धर्माचा रकाना आखून आणि ती घरोघरी जाऊन ते माहिती गोळा करतायत। त्यांना आम्ही विचारलं की तुम्हाला कोणी नियुक्त केलेलं आहे, तर आम्हाला म्हणजे शासनाने नियुक्त केलं असं सांगतात। ओळखपत्र मागितलं तर निघून जातात आणि आम्हाला BLOनी सांगितलेलं, BLO आमच्या कार्यालयात बसलेले आहेत। म्हणजे त्यांना विचारलं तर BLO तुमच्या कार्यालयात कसे काय बसले ते सांगतात, ते आम्हाला याद्या मॅच करण्यात सांगितले। म्हणजे या मॅच आणि मिसमॅचमध्ये सत्ताधारी पक्षाने काय चालवलेलं आहे की SRIच्या नावे कुणालाही पाठवून कुणाचं मत वगळायचं आणि कुणाचं ठेवायचं, हा एक विशिष्ट जाती धर्माच्या लोकांना वगळायचं आणि बाकीच्यांना समाविष्ट करायची ही जी प्रक्रिया चाललेली हे निव्वळ बेकायदेशीर संविधानाच्या विरोधात आणि लोकशाहीच्या विरोधात चाललेली आहे। त्या संदर्भात अशा खाजगी व्यक्तींना बंधन करावं, अटकाव करावा आणि ज्यांचे स्थलांतरित झालेले त्या लोकांचे नावं कायमच्या त्या स्थलांतरित पत्त्यावर समाविष्ट करावेत। त्यानंतर 18 वर्षाचे वरील व्यक्ती यांचे नावं समाविष्ट करून मयतांचे नावं कमी करावेत। तसेच भारतामध्ये जे घुसखोरीच्या नावाने SRI काढलेले आणि त्याला सुप्रीम कोर्टाने मान्यता दिलेली की SRI करण्यास आयोगाचा अधिकार आहे, मग घुसखोर जे भारतामध्ये हे तर सत्ता यांच्या हातात असताना घुसखोरांना तपास करा, यांची सखोल चौकशी करा आणि यांचे नावं घुसखोरांचे वेबसाईटवर जाहीर करावेत। यासाठी आम्ही मुख्य निवडणूक अधिकारी, मुख्य मंत्रालय मुंबई आणि जिल्हा निवडणूक अधिकारी माननीय कलेक्टर साहेब यांना निवेदन देण्यासाठी धुळे शहराचे पुरोगामी विचार मंच, संविधान समिती, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, भारतीय बौद्ध महासभा तसेच वेलफेअर पार्टी असे मिळून आम्ही अनेक सामाजिक संघटनेचे लोक माननीय कलेक्टर यांना निवेदन देण्यासाठी उपस्थित होतो। कलेक्टर मॅडम उपस्थित नसल्याने माननीय अप्पर
यांना दिलेलं आहे आणि आज गुरुवारची सुट्टी होती, उद्या शनिवार रविवार सुट्टी आहे, म्हणून या कार्यालयामध्ये अप्पर अधिकारी वगळता 8 प्रांतपैकी एकही जनतेच्या समस्यासाठी अधिकाऱ्यांना इथं नेमलेलं असतं, जनतेचा पगार घेतला जातो, पण एक अधिकारी जर या त्या ठिकाणी कार्यालयात नसले तर इतर अधिकारी कसे काय जातात, तर जिल्हाधिकाऱ्यांनी यांच्या संदर्भात 7 प्रांतांना यांचा जाब विचारला पाहिजे आणि कोणत्या सरकारी कामाला हे बाहेर गेलेले ते सुद्धा चौकशी केली पाहिजे.